नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मंडळी, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आज मेच्या मुलींच्या ताटांना आपल्याला बनवायचं आहे मस्त झणझणीत मच्छी फ्राय आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे घेतलेली आहे मी कटला मच्छी आणि कटला मच्छीबरोबर ही एवढी अशी जी मच्छीवाली आहे तिने आपल्याला फ्री मच्छी दिलेली आहे. ही आहे कोळंबी. तर तुम्ही पण असं घेता का बघा, कारण की मच्छी कोळंबी ह्या कटल्याबरोबर मला फ्रीमध्ये दिलेली आहे ही कोळंबी. तर ही होती आपली कटला मच्छी. आपल्याला ही फ्राय करायची आहे. आणि इथं अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे. तर हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं मिठाच्या पाण्याने. आणि जी मच्छी आहे त्याचा आपल्याला फ्राय मच्छी बनवायची आहे. तर हे चिकन आणि मच्छी मी धुवून घेते आता. चिकन धुवून घेतलेलं आहे. आता आपण मच्छी धुवून घेऊया. तर ही जी कोळंबी आहे ती साईडला काढून घेऊ. एवढी कोळंबी आहे ती साईडला काढते. तर आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊ. आणि जी मच्छी आहे ती एकदा आपण चांगली धुवून घेऊ सगळी. धुवून याच्यातून हे साईडला करून घेऊ पीस. पहिले पाणी आहे आपण ते टाकून देऊ सगळं. तर एक मच्छी ठेवली याच्यामध्ये मी. पाणी ओतून ना हे जे खवले आहेत धुवून घ्यायचे चांगले. जे तोंड आहे त्या तोंडातली पण अशी जे घाण आहे काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण धुवून घेतली. सर्व मच्छी अशी धुवून घ्यायची आपल्याला. सगळी साफ करून झाली होती. आता याच्यामध्ये टाकून घेऊ. पाणी ओतायचं याच्यात. तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं. मीठ टाकून असंच भिजत ठेवायची चांगली. त्याच्यावरचे जे खवले आहेत ते साफ होतात मग. तर आता इथे बघा ही जी मच्छी आहे साफ झाली आपली. आता या पाण्यातून मी काढून घेते. मस्त अशी खवले बिले सगळे निघलेत हे बघू शकता तुम्ही. मस्त आता हे काढून घेते मी अशी. तर आता वाटण बघूया. इथं पहिलं मी चिकनचं वाटण दाखवते. इथे बघा 2 कांदे मी लसणाचे सोलून घेतलेत. इथं 4-5 काळी मिरी, 2-3 लवंगा, 1 चक्री फूल आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे मी. आता हे ना जे अद्रकचा तुकडा आहे मी ते एक अर्धा तुकडा घेतला आहे. 2-3 कांदे घेतलेत चिरून आणि 2 टमाटर चिरून घेतलेत आणि कोथिंबीर घेतली मूठभर. आता हे मी मच्छीचं वाटण दाखवते तुम्हाला. 5 मिरच्या घेतल्यात मी. थोडासा 1 तुकडा अद्रकचा, 1 कांदा लसणाचा, 1 टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व वाटण चिकनचं आणि मच्छीचं वाटून घ्यायचं आपल्याला. मच्छीला मॅरिनेशन करून ठेवूया आपण. तर हिरवं वाटण मी वाटलेलं टाकून घेतलं. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीर मिरची पावडर, 1 चमचा मीठ टाकलं. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला मच्छी जी आहे ती मसाल्यामध्ये कोटिंग करून घ्यायची चांगली. मस्त सगळीकडं मसाला लावायचा. जेवढा मसाला मुरण मच्छीमध्ये मंडळी तेवढीच मच्छी फ्राय केल्यानंतर टेस्टी लागते. तर असं पद्धतीने मी सर्व मच्छीला मसाला लावून. आता जी कोळंबी होती आपल्याला फ्रीमध्ये दिलेली तिला पण मसाला लावून ठेवला. तर ही मुरत ठेवूया. तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊया. तर सिंपल चिकन बनवायचं आहे. इथं बघा मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं. 2 चमचे इतकी मी धना पावडर टाकली, 1 चमचा हळद आणि मीठ टाकलं. मी एवढंच वस्तू टाकून मॅरिनेशन करून घेतल्या. आता चिकन मॅरिनेशन होईपर्यंत बघा इथे मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते पावसाचं. भरपूर पाऊस पडत आहे आणि आपली जी झाडं लावलेली होती बघा मी तुम्हाला दाखवते. कलिंगडाचं झाड, कलिंगड आलेलं आहे मस्त असं बघू शकता तुम्ही. आता कलिंगडचा सीजन तर निघून गेलेला आहे तरी पण मी कलिंगड ठेवलेलं आहे तसंच इथं बघा कोरफड किंवा जे अनंतचं झाड लावलं होतं मी, मोगऱ्याचं लावलं होतं, गुलाबाचं लावलं होतं. हे मस्त असे फुटलेले आहेत आणि सर्वात छान झाड आहे. तर ते हे आहे बघू शकता तुम्ही. जे शोचं आहे त्याला मस्त अशी फुलं येतात. तर अशा पद्धतीने हे झाडं मी लावलं होतं मस्त फुटले. तर मी फुलं दाखवते बघा.
छान असे हे झाडांना फुलं येतात. सकाळी सकाळीच मस्त वाटतं हे बघायला एकदम. ही सदाफुली पण छान झालेली आहे. आता इथं बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. आधी ना आपण चिकन बनवून घ्यायचं आहे. तर एक पळी मोठी मी तेल टाकलेलं आहे आणि 2 कांदे बारीक उभे चिरून त्याच्यामध्ये टाकायचे आणि कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकलं. मस्त असं परतून घ्यायचं आणि वाफेवरती शिजून द्यायचं. तोपर्यंत आपण मच्छी टाकून घेऊया फटाफट. तर इथे बघा पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं एक पळी इतकं आणि त्याच्यामध्ये मी ना मच्छी सोडून घेत आहे. तर एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि मस्त अशी मच्छी सोडून घ्यायची. आता ह्या मच्छीवरती आपल्याला झाकण द्यायचं आहे स्लो गॅस करून, म्हणजे मच्छी चांगली वाफळून निघते. तर इथे बघा मस्त अशी मच्छी वाफळलेली आहे. मी 5 मिनिटं झाकण दिलं होतं. आता ही पलटी करून घ्यायची आपल्याला. तर मच्छी ना व्यवस्थित अशी कालती घालून पलटी करायची, नाहीतर ती तुटू शकते, कारण की ती शिजलेली आहे पूर्णपणे. तर आता आपल्याला ही ड्राय करायची एकदम सुक्की फटफटीत. तर थोडंसं टाईमच लागेल. तर तोपर्यंत आपण इकडं चिकन बघूया. चिकन शिजायला कसर होती थोडीशी, म्हणून परत मी झाकण दिलं आणि 5 मिनिटं चिकन शिजून घ्यायचं परत आपल्याला हे. तर 5 मिनिटांनी बघा मस्त असं चिकन शिजलेलं आहे. तोपर्यंत मी साईडला भात शिजायला टाकलेला आहे. मेथच्या मुलींचे ताटं द्यायचे आहेत म्हणून. आता चिकन एका साईडला केलं कढईमध्ये आणि तेच तेलामध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं. एक्स्ट्राचं तेल टाकायचं नाही आहे. 1 चमचा घरगुती मसाला टाकला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद. हळद पहिली पण वापरलेली आहे म्हणून बेताने टाकायची. मस्त असं हे वाटण परतून घेतलं मी चांगलं. नंतर सर्व चिकन एकत्र केलं आणि 5 मिनिटं परत मी हे चांगलं वाफळून घेतलं. चिकन आणि मसाला चांगला एकजीव झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग मी लगेच गरम पाणी टाकलेलं आहे. तर मंडळी पाणी गरमच टाकायचं, म्हणजे चिकनची टेस्ट टिकून राहते आणि जी मसाल्याची तरी आहे ती पण व्यवस्थित टिकून राहते मग. तर मस्त असा रस्सा जेवढा हवा आहे तेवढं मी पाणी टाकून घेतलं. आता परत आपल्याला याच्यावरती झाकण द्यायचं होतं आणि शिजून घ्यायचं. झाकण देऊन मी 5 मिनिटं शिजून घेतल्यानंतर शिजल्यानंतर त्याच्यावरती परत 1 चमचा मी गरम मसाला टाकला, 1 चमचा मीठ टाकलं. मीठ पहिलंही टाकलेलं होतं म्हणून बेतानेच टाकायचं. मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर टाकली. तर मस्त इथं आपली झणझणीत चिकनचा रस्सा तयार झाला. तर मंडळी एकदम सिंपल पद्धतीने बनवलेला आहे. का नाही दही वापरलं किंवा चिकनला मी अजिबातही अद्रक लसूण पेस्ट नाही वापरली. तर चला आपण आता मच्छी बघूया. चिकन रेडी झालंय. तर मच्छी पण बघा इथं मस्त अशी आपली रेडी झालेली आहे आणि जी कोळंबी होती ती पण मी फ्राय करून घेतली त्याच्यामध्ये. मस्त अशी मच्छी फ्राय झालेली आहे. तर आता मी जेवणाचं ताट बनवते, कारण की मेथच्या मुलींना जेवणाचे ताटं द्यायचे आहेत. 2 ताटं आहेत जेवणाचे आज. तर इथे बघू शकता मस्त अशी मच्छी फ्राय, चिकनचा रस्सा, राईस आणि ज्वारीची भाकरी दिलेली आहे, कांदा आणि लिंबू. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जेवायला तुम्ही पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.